अरे या बाप, काय रस्त्यानं मला हे जावं लागलं तिकडं. छे. ए बघ ना, राहुल आला वाटतं. मला माहित असताना ह्यो रस्ता असा आहे, इथं मी कधीच नसतो आलो. अहो बघा ना, मला भैया नाराज दिसायला लागले तर. राहुल तू बरा आहे का? आणि तुला संतर आला. हा मी बरा आहे, माझं तुझ्याकडे काम आहे म्हणून मी आलोय. राहुल अरे मग बोल ना. आपल्या जागाची वाटणी तू कवा देणार आहे? मग मला आपली जागा पाहिजे. अरे पण राहुल इथं नको बोलूस, आपण घरात जाऊन बोलू. ए त्या तुपल्या पत्राच्या घरामध्ये कोण यायला लागलं? तू जाऊन बस. तुला माहितीये का, माझ्या सासऱ्या भावानं माझ्यासाठी किती मोठा बंगला बांधून दिलाय. अरे हो, माझ्या लक्षातच नाही. तुपली लायकी तरी का आपल्या बंगल्यापाशी यायची? अरे हो, आमची लायकी तरी का गरीब माणसं तुझ्या बंगल्यात यायची. खरं बोलले भैया तुम्ही. आम्ही शेतकरी गरीब माणसं, आम्हाला एका टायमाच कधी हाई कधी नाही. राहुल तू खरं बोललास, आमची लायकी नाही तुझ्या दारात यायची. हा नाहीची तुमची लायकी. बरं ते जाऊ दे, ते वाटणीचं काय ते बघ लवकर आणि लगेच विषय संपला इथंच. राहुल मी कुठं नाही म्हणलो, पण ऐक ना, 1 एकर गेलं आपल्या पप्पाच्या दवाखान्यात आणि अर्धा एकर गेलं तुपल्या लग्नात. आता राहिलं फक्त अर्धा एकर. मला काय नको त्यातलं, घे की तू आता. मला एक तुला विचारायचं होतं, तुझ्याकडे गाडी आहे, बंगला आहे, पैसा आहे आणि आहे ना तुझ्याकडं सगळं. घे बाबा, पण तुला आता अर्धा एकरमध्ये वाटणी पाहिजे. हे बघ भैया, आजकाल माणसाकडे जर पैसा असला तरच माणसाला किंमत आहे. मग मी माझ्या वाट्याचं असंच का सोडू? बरोबर आहे तुमचं. आजकाल पैशालाच किंमत आहे. आणि आज तुमच्या नजरेमध्ये आम्हाला काय किंमत आहे? आज तुम्हीच तुमच्या भावाची लायकी काढली. जाऊ द्या, घ्या तुम्ही हे सगळं, पण तुम्ही सुखी राहा. आम्ही सुखी राहतोच, पण आमची एवढीच अपेक्षा आहे की तुम्ही चांगलं राहावात आणि आम्हाला चांगले 4 शब्द बोलावात. ह्यो तुमचा ह्यो नाटकपणा आता बस झाला. मला एवढं सांगा, मी पेपर घेऊन का येऊ? मला तुम्हाला बोलायला टाईम नाही इथं. कल्पना, पैशाचा माणसाला एवढा मोह बिघडतो, पण ते चूक आहे. जाऊ दे, तो माझा लहान भाऊ आहे, तो काय करतो काय नाही त्यालाच कळाना. जाऊ दे, देऊन टाकू. तो जर खुश राहिला ना तर आपण खुश आहे.